This news is sponsored by Abhyuday Piles. नमस्कार, महान्यूज 7 मध्ये आपलं स्वागत। महाराष्ट्र टॉप 10 न्यूज मध्ये बघूयात महाराष्ट्रातील तळागाळातील राजकीय, सामाजिक आणि अपराधिक बातम्यांचा वेगवान आढावा। पण तत्पूर्वी जाणून घेऊयात मुख्य हेडलाईन्स। आतापर्यंत जवळजवळ 61 ते 65 लोकांना रेस्क्यू केलेला आहे। मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या प्रतिक्रिया। अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची काळजी घेतली जाईल, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रतिक्रिया। जालना लोकसभा मतदारसंघात अंदाजे 65% मतदान, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांची माहिती। आणि वळूयात पुढील बातम्यांकडे। महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी आज नवी मुंबईत मॉर्निंग वॉक करत प्रचार केलाय। यावेळी नरेश म्हस्के यांनी ज्येष्ठ नागरिकांशी देखील संवाद साधलाय। तसेच शिवसेना नेते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुंबईतील घाटकोपर परिसरात सोमवारी मुसळधार पाऊस आणि वादळात पेट्रोल पंपावर होर्डिंग पडून 70 पेक्षा जास्त जण जखमी झाले याविषयी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। तसेच अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची काळजी घेतली जाईल असं वक्तव्य प्रसार माध्यमांसमोर दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं आहे। निश्चितपणे खरं तर 40 बाय 40च्या पेक्षा मोठा बोर्ड असता कामा नये असा नियम आहे, परंतु या बोर्डच्या संदर्भात तो ज्या ठिकाणी कॉलनी आहे त्या ठिकाणी हा बोर्ड होता आणि त्याच्यामुळे अशा तऱ्हेचे बोर्ड उभारणं हे खऱ्या अर्थाने अतिशय डेंजरस आहे। शेवटी अपघात घडलेला आहे आणि वादळसुद्धा आलेलं होतं, परंतु याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही की सेफ्टीचे नॉर्म्स हे त्या ठिकाणी ज्याच्या मालकीचा हा बोर्ड होता त्यांनी पाळलेलं नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर कडक ॲक्शन होईल। पण कडक ॲक्शन झाल्यामुळे जे दुर्दैवी मृत्यू झाले त्यांचं दुःख दूर करता येणार नाही। अजूनसुद्धा मी आत्ता तर खरं ट्रॅफिक जाम होतं त्याच्यामुळे मी उशिरा पोचलो, पण मला असं सांगण्यात आलं की अजूनसुद्धा रेस्क्यूचं काम चालू आहे। कमिशनर इथे येऊन गेले, कमिशनर कंट्रोल रूममधून सगळ्याची पाहणी करत होते आणि स्वतःसुद्धा इथं आलेले होते। तर निश्चितपणे मुख्यमंत्री महोदय येऊन गेलेले आहेत आणि उपमुख्यमंत्री महोदयसुद्धा येऊन गेलेले आहेत। मृत कुटुंबांना निश्चितपणे मदत ते जाहीर करतील, कारण मी प्रवासात होतो त्याच्यामुळे त्यांनी जाहीर केली की नाही माहिती नाही, परंतु मला वाटतं की हे नेहमीची आमची एक राज्याची एक सिस्टम आहे की त्याप्रमाणे मुख्यमंत्री हे जाहीर करतात। परंतु त्यांच्या सर्वांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत आणि पुढच्या काळामध्ये अशा प्रसंग घडणार नाही याच्यासाठी काय काय काळजी घ्यायला लागेल तो निश्चितपणे घेतली जाईल। आणि असे प्रसंग घडल्यानंतर संपूर्ण सर्वेसुद्धा केले जातात की अशा तऱ्हेचे डेंजरस बोर्ड आहेत काय, कारण याच्यापूर्वी पुण्याला अशी एक घटना घडलेली होती आणि दुसरी घटना दुर्दैवाने मुंबईला घडते, हे अतिशय दुर्दैवी आहे। आम्ही निश्चितपणे ह्याची नोंद घेऊ आणि अशा घटना पुढे घडणार नाही याचीसुद्धा काळजी घेऊ। मी देवाची कृपा समजतो की वडाळ्याला जो अपघात झालेला होता त्याच्यामध्ये ह्याच्यापेक्षा मोठं स्ट्रक्चर होतं आणि ते कोसळलेलं होतं। सुदैवाने तिथं केवळ लोक जखमी झाली आणि तिसुद्धा 4 लोक आता ॲडमिट आहेत, उरलेल्या लोकांना घरी सोडण्यात आलं। एकंदरीतच अधिकची काळजी घेण्याची गरज आहे असं मला स्वतःला वाटतं। नैसर्गिक आपत्ती 100% आहे, कारण मोठं वादळ होतं, अनेक ठिकाणी अनेक झाडं उन्मळलेली आहेत आणि झालेल्या प्रसंगातून काही बोध घेऊन पुढच्या काळामध्ये अधिकची काळजी घ्यायला लागेल। परंतु डॉक्टर चांगली काळजी पेशंटची घेत आहेत। आत्ताच मी त्यांना सांगितलं की नातेवाईकांना स्वतः त्यांची भेट घेऊ द्या, जेणेकरून त्यांनासुद्धा मनामध्ये कुठेतरी काळजी वाटत असते आपल्या पेशंटची, तर ती दूर व्हायला मदत होईल। इथल्या जागा आणि जागेची उपलब्धता बघता इथल्या डॉक्टर्सनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे आणि जागा आता भरल्यामुळे उर्वरित पेशंट हे KEMला पाठवण्यात आलेले आहेत, काही सायनला पाठवलेले आहेत। मुंबईतील घाटकोपर परिसरात सोमवारी मुसळधार पाऊस आणि वादळात पेट्रोल पंपावर होर्डिंग पडून 70 पेक्षा जास्त जण जखमी झाले तर काही मृत झाले। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर अवैध होर्डिंग्स कंपनी विरुद्ध पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी प्रसार माध्यमांसमोर दिल्या आहेत। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यानंतर पंतनगर पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल केला आहे। IPC सेक्शन 304 अंतर्गत जो होर्डिंग कंपनीचा मालिक आहे त्याचा विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे आणि मला विश्वास आहे की त्याची अटक पण खूपच लवकर पंतनगर पोलीस स्टेशन करणार।
मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी मुंबईतील घाटकोपर परिसरात पेट्रोल पंपावर होर्डिंग पडून दुर्घटना झाल्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ते पुढे म्हणाले की या घटनेमध्ये स्थानिक पोलिसांनी गुन्हा देखील नोंद केलेला आहे व संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. तर NDRF, मुंबई फायर ब्रिगेड, मुंबई पोलीस आणि खासगी लोकांसह अनेक एजन्सी ही मदत करत असल्याचं त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितलंय. दुर्दैवी आणि दुःखद अशी ही घटना आहे. घटना झाल्याचं कळताच त्वरित स्थानिक पोलीस, महापालिकेचे फायर ब्रिगेड सर्व इकडे दाखल झाले आणि त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. आपण बघता की फार मोठ्या वेटचा हा कोलॅप्स आहे आणि त्यामुळे स्पेशल इक्विपमेंट आता बोलवलेलं आहे. 5-6 हेवी ड्युटी टनेजच्या क्रेन्स पण काम करत आहेत. आत्तापर्यंत जवळजवळ 61-62 लोकांना रेस्क्यू केलेला आहे. दुर्दैवी मृत्यू पण याच्यामध्ये झालेले आहेत. यामध्ये स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे 353/2024 क्रमांकाचा, सेक्शन 304, सेक्शन 338 आणि इतर सर्व सेक्शन्स जे लागू होतात ते या गुन्ह्यामध्ये अप्लाय केलेले आहेत आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असं मी आपल्या माध्यमातून सर्वांना आश्वस्त करू इच्छितो. कल्याण लोकसभा मतदारसंघात निवडणुकीत रंगत आली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी मंत्री संजय राठोड कल्याणमध्ये आले होते. यावेळी त्यांनी बंजारा समाजाच्या आयोजित कार्यक्रमात बंजारा समाजाला गोरमाटी भाषेमध्ये संबोधित केलं. बंजारा समाज हा विकासापासून वंचित होता. या समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिल्याचं सांगितलंय. यावेळी बोलताना मंत्री संजय राठोड यांनी श्रीकांत शिंदे यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे असे जनतेला आवाहन केलंय. नक्कीच या धार्मिक कार्यक्रमामध्ये जेव्हा मी समाजाचे प्रश्न, समाजाच्या समस्या, अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्हाला कोण मदत करतो आहे याचा जेव्हा उल्लेख केला तेव्हा मी एकनाथरावजी शिंदे साहेब आमच्या नेत्यांचा उल्लेख केला. कारण समाजाचे प्रश्न मोठ्या प्रमाणात त्यांच्या कार्यकाळामध्ये सुटलेले आहेत. पोरागडला जवळपास 725 कोटी रुपये त्यांनी विकासासाठी दिलेले आहेत आणि हे पैसे दिल्यानंतर याचा आढावा सातत्यानं घेण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे पोरादेवीला येतात. आताच मधल्या 2 महिन्या अगोदर ते येऊन गेले, आढावा घेऊन गेले आणि म्हणून अशा लोकप्रतिनिधीच्या मागे जो आमच्या प्रश्न समाजाचे जाणतो, सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो, त्याच्या पाठीशी उभं राहणं ही आपली जबाबदारी आहे, हे आपलं कर्तव्य आहे. अशा पद्धतीचं मी आवाहन केलं. बातमीपत्रात सध्या वेळ झाली आहे. थोड्या विश्रांतीची, भेटूयात ब्रेक नंतर. महिला विकास स्वरोजगार बहुउद्देशीय संस्था नागपुर मेगा ट्रीट फेयर, जहां है 340 फीट बड़ा गेट, वो भी सेल्फी पॉइंट के साथ, हैंडलूम हैंडीक्राफ्ट एग्जीबिशन और अम्यूजमेंट पार्क, फर्नीचर, डेकोरेटिव आइटम, ड्रेसेस, इमिटेशन ज्वेलरी, फूड स्टॉल और सबके लिए ढेर सारी खुशियाँ ही खुशियाँ. तो देर मत कीजिए, पहुँच जाइए अपने बच्चे और परिवार के साथ. सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज, शिक्षा पाए अब संस्कार के साथ. डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, library, laboratories, computer room, digital classrooms, music, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College. इस शादी सीजन तैयार हो जाइए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए. कैसे? सचिन लाइफस्टाइल के बेहतरीन कपड़ों के साथ. जी हाँ, सचिन लाइफस्टाइल में लेडीज वेयर, किड्स वेयर, मेंस वेयर सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल हैं. और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफस्टाइल लेकर आए हैं आपके लिए फ्लैट 15% का ऑफ. तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफस्टाइल से करके जाइए. हमारा पता शताब्दी चौक, बेलतरोटी रोड, रामानगर, नागपुर. सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस. इंडिया
इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस, हमसे सस्ता कोई ना बेचे। दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस। हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे। कोट पैंट 3050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2000 तक। हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जगन्नाथ रोड, गांधी बाग, नागपुर। ब्रेक नंतर पुन्हा स्वागत। वळूयात उर्वरित बातम्यांकडे। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगानं जालना लोकसभा मतदारसंघात शांततेत व सुरळीत मतदान पार पडलंय। सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंदाजे 65.66% मतदान झाल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळे यांनी व पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत घेत अधिकृत माहिती दिली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी बोलत होते। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल आदी उपस्थित होते। रचना जी आहे ती इंडिकेटिव्ह आहे। आपण रचना दिलेली आहे त्यानुसार नाही त्याची चौकशी करायला लागेल। बघा काय रचना जर त्यांनी बॅलेट युनिट 1 आणि 2 याच्यामध्ये जर काही गफलत घातली असती ठीक आहे, कारण रचना ही इंडिकेटिव्ह आहे। नाही आपण एक मला आणि आपण मला सांगा, आपण त्याच्यावरती फक्त नाव असतं तर प्रश्न हे झाला असता। त्याच्यावरती चिन्ह आहे, उमेदवाराचा फोटो असतो, जेणेकरून मतदाराला आपण हेही लक्षात घेतो की साक्षर निरक्षर ज्यांना वाचता येत नाही पण त्यांना पाहता येतं। संजय राऊतांच्या डोक्यावर झालेला परिणाम आपल्याला दिसून येत आहे। कुठल्याही नेत्यासोबत प्रचारासाठी कपड्यांच्या बॅगा ह्या असतातच। उद्धव ठाकरे आले त्यावेळी त्यांच्याकडे देखील बॅगा असतात, असे भाष्य शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केले। ऐकूयात ते पुढे काय बोलले। संजय राऊतच्या डोक्यावर झालेला हा परिणाम आपल्याला दिसून येतो। मुख्यमंत्री येते एखाद्या दौऱ्याच्या वेळेला त्यांच्याबरोबर कपड्याच्या बॅगा ह्या असतातच। उद्धव ठाकरे आले दौऱ्याकडे, कोणत्याही दौऱ्याला जातात, बॅगा नसतात। प्रत्येक राजकीय पक्षाचा नेता हा दौऱ्याच्या वेळेला 2 बॅगा हे त्यांच्याबरोबर असतात। त्यांच्यावर दुसरं त्यांचे काही अधिकारी असतात किंवा त्यांचे बॉडीगार्ड असतात, त्यांची एखादी बॅग छोटी त्यांच्याबरोबर असते। परंतु आता महाविकास आघाडीला पराभव दिसत असल्या कारणानं हे असे व्हिडिओ चोरून व्हिडिओ काढणे, मग त्याच्यावर बातम्या तयार करणे आणि लोकांमध्ये गैरसमज कसा पसरेल, बघा पैशाचा अमाप वाटप झाल्यामुळं आमचा पराभव झाला, ही कारणं पुढं सांगता यावीत लोकांना म्हणून केलेला हा खटाटोप आहे। एवढंच जर त्यांना असं होतं, एवढा व्हिडिओ आपला लपून काढायचा होता तर त्या बॅगा पोलिसांना कंप्लेंट का नाही केली, बॅगा का पकडल्या गेल्या नाहीत? परंतु एखादं काय कोणतं तरी चित्र दाखवायचं आणि बघा मुख्यमंत्र्याच्या ह्याच्यातून बॅगा, अरे बॅगा अशा नसतात घेऊन जात। आम्ही जे काय मातोश्रीला बॅगा पोहोचवल्या आहेत त्या अशा पद्धतीने उघड नव्हत्या पोहोचवल्या, गपचूप पोहोचवल्या ना। त्याचे व्हिडिओ पाहिजेत का त्यांना? कोणत्या टेम्पोतून पैसे आले, कोणत्या गाडीमधून पैसे आले, हे सर्वसुद्धा लोकांकडे आहे। असं काय समजायचं काही कारण नाही आहे। त्याचं उत्तर कसं देणार आहात तुम्ही? कधी EVM मशीनवर घोटाळ्याचा आरोप करायचा, कधी बॅगा आणल्या म्हणून म्हणायचं। कोणताही मूर्ख माणूस अशा पद्धतीने बॅगा आणून पैसे वाटप करू शकतो का? पण तो ह्याच मूर्खांच्या लक्षात फक्त तेवढं येणार आहे। म्हणून आता ह्यांच्या डोक्यावर जो परिणाम झालेला आहे त्यामुळे असे बडबडी करत असतात। याचं लोकसुद्धा आता गमतीने पाहतात, काही सिरियस घेत नाहीत। देशासाठी मतदार उत्स्फूर्तपणे मतदान करण्यासाठी बाहेर पडले आहेत। मागील 2 दिवसांपासून उष्णता कमी असल्या कारणाने आज मतदान देखील वाढल्याचे समजतंय। राजकारणात आरोप प्रत्यारोप हे सुरूच असतात। विरोधकांचे कामच आरोप करण्याचे आहे। एखादं पिक्चर, एखादी स्टोरी आपल्यासमोर उभा करून ते सातत्याने वाजवत राहणे हे कामच विरोधकांचे आहे। याचा परिणाम मतदारांवर होत नाही, असं वक्तव्य आमदार संग्राम जगताप यांनी माध्यमांशी बोलताना केलंय। निश्चितच एक चांगला जनप्रतिसाद लोकांच्या मनामध्ये आजच्या दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला पाहायला मिळाला। आणि अगदी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत मतदान होतं आणि 6:30 पावणे 7ला लोक खरं तर रांगेमध्ये उभा राहिले आपल्याला पाहायला मिळाले। मतदान चालू होण्याच्या अगोदर खरं तर रांगा सुरू झाल्या होत्या आणि हा एक देश हिताकरता मतदान करायचं, देशाकरता मतदान करायचं अशी एक जनभावना प्रत्येकाच्या मनामध्ये आज खरं तर आम्हाला पाहायला मिळाली। आणि म्हणून ह्या अनुषंगाने मतदान करत असताना आज अजून मतदान जरी संपलेलं असलं तरी अजून मतदानाची आकडेवारी अजून समोर आलेली नाही। अधिकारी वर्गाने सांगितलं की आता जे लोक मतदानाच्या करता ज्या प्रिमायसेसमध्ये आलेले असतात मतदानाच्या प्रक्रियेच्या,
तर थोड्या वेळामध्ये त्यांचंही मतदान आम्हाला करून घ्यावं लागतं, कारण जो मनुष्य आत आलेला आहे त्याला मतदान केल्याशिवाय आम्हाला म्हणजे बाहेर जाता येत नाही. त्यामुळे अजून ती आकडेवारी अजून आपल्यासमोर येणे बाकी आहे. पण एक मोठा दरवेळेसपेक्षा टक्केवारी आज आपल्याला वाढलेली पाहायला मिळते. त्यामध्ये आज वातावरण देखील मागच्या 2 दिवसामध्ये पावसाचं वातावरण झाल्यामुळं थोडी उष्णता आजच्या दिवशी कमी जाणवली. त्यामुळं दिवसभर हे सारखं सरासरी मतदान आपल्याला चालू होत असताना पाहायला मिळालं. त्यामुळं सर्वांचेच मी नागरिकांचे आभार मानतो, मतदार बंधू भगिनींचे आभार मानतो. भैया एकीकडं शेवटच्या टोकापर्यंत मतदानापर्यंत जाऊपर्यंत महाविकास आघाडीकडून काही आरोप प्रत्यारोप टीका टिप्पणी केली जात आहेत, काही डावपेच खेळल्या जात आहेत राजकीय. नाही, आता राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप हे चालूच असतात. ते 5ही वर्ष चालू असतात. जे पारंपरिक विरोधक असतात ते विरोधकच असतात. त्यांचं कामच तेवढं असतं की फक्त आपला आरोप करत राहणे, काहीतरी एक पिक्चर उभा करणे, एक स्टोरी तयार करणे आणि ती सातत्याने वाजवत बसणे, हाच एक प्रकार आपल्याला पाहायला मिळत असतो. मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी घाटकोपर येथे घडलेल्या घटनेविषयी प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे. आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. ऐकूयात ते काय बोलले. 66 कॅज्युअल्टी आहे आणि 4 लोकांचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे. आणि साईटवरती आता जी घटना घडलेली आहे तिथं अजून 4 लोकांचा मृत्यू झाल्याचं आम्हाला कळालेलं आहे. तर एकंदर 8 लोकांचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे. अजून 20 ते 30 लोक ट्रॅप आहेत असावेत असा अंदाज आहे, संशय आहे. त्यांना त्या ठिकाणी काढायचं काम चालू आहे. आणि त्याचप्रमाणे ह्याच्यापुढं जी काय ॲक्शन घेण्यात येणार आहे ते माननीय मुख्यमंत्र्यांनी ऑलरेडी त्याच्याबद्दल जाहीर केलेलं आहे, सूचना दिलेली आहे. वसई विरारचे प्रथम महापौर राजीव पाटील यांनी आज बहुजन विकास आघाडीचे पालघर लोकसभा उमेदवार राजेश पाटील यांचा नालासोपारा धाणे विभागात प्रचार दौरा केला. याप्रसंगी त्यांनी तेथे जनतेशी संवाद साधून बहुजन विकास आघाडीचे खासदार का हवा याची माहिती दिली आहे. लोकांचा बहुसंख्य जनसमुदाय प्रचारात लोटला होता. सर्वीकडे पिवळे वादळ आल्यासारखे वाटत होते. सिट्या आणि घोषणा सुरू होत्या. त्यामुळे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील हे सर्वत्र आघाडीवर आहे ते चित्र प्रचारामध्ये सिद्ध होत आहे. महान्यूज 7 करिता गोवर्धन बिहाडे, पालघर. महाराष्ट्रातील टॉप 10 बातम्यांमध्ये वेळ झाली. सध्या इथंच थांबण्याची. आपण बघत रहा महान्यूज 7 मधील पुढील बातम्या. नमस्कार. नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल. हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है. एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण. और एड्रेस काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर. और कॉन्टैक्ट नंबर 7538387079 और 9423105824. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी. Our address Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact 8668792352 9801980100. अपने वेडिंग प्लान को बनाइए फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ, जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट और फन से भरी एक परफेक्ट लोकेशन. यहाँ आपको मिलेगा धमाकेदार पूल साइड पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर, बोटिंग पैडल, बेबी पूल, स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट रेन डांस विद डीजे. सिर्फ इतना ही नहीं, यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जीप राइड एंड किड्स एंटरटेनमेंट फ्री राइड भी. साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डीलक्स रूम्स एंड हॉल्स,
4 AC 2 BHK cottages, well-designed dining and dormitory and banquet hall और वेडिंग अरेंजमेंट्स के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड। साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड्स भी उपलब्ध। तो इतना सब कुछ मिलेगा, वो भी सिर्फ एक ही छत के नीचे। तो अब देर किस बात की, आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ। For more details and bookings, please contact Kishore Thakurdas Jetwani on 9325305344 पर या कॉल करें 7972585197 पर।